माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। महिनाभर टिकणारी सोयाबीनची चटणी टेस्टी आणि हेल्दी आपण इथे बनवणार आहोत। त्यासाठी साहित्य मी इथे काढून ठेवलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी काही सोयाबीन चंक्स घेतलेले आहेत। मी व्यवस्थित भाजून घेणार आहे। कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे। हे बघा, सोयाबीन मी चाळून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाईल। आणि हे सोयाबीन आपल्याला चंक्स हे छान भाजून घ्यायचे आहेत। थोडंसं तेल मी इथे घालणार आहे। 1 टीस्पून आपण तेल घातलेले, व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचंय। सोयाबीन चंक्स भाजून झालेले आहेत। हे मी चाळणीमध्ये काढून घेते। या कढईमध्ये मला मिरची भाजून घ्यायची आहे। तिखट तुम्हाला जसं हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरची घ्यायची, किंवा तुम्हाला इथे मिरची नसेल घ्यायची तुम्ही मिरची पावडर सुद्धा घेऊ शकता। 1 टीस्पून मी तेल घातलेले आहे आणि मिरची आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे। एक मी इथं खोबऱ्याची एक अख्खी अर्धी कवड घेणार आहे। ही पूर्ण खोबऱ्याची ही अर्धी वाटी इथे मी घेणार आहे। 1 वाटी मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। मिरची आपली इथे भाजून झालेली आहे। गॅस मी इथे बंद केला। ही थंड झाल्याच्या नंतर आपल्याला इथे हे मिक्सर मध्ये फिरवायचं आहे। तर आधी आपल्याला ही मिरची थंडगार करून घ्यायची आहे। आणि आपले सोयाबीन जी भाजून घेतलेली आपण चंक्स ते थंड होईपर्यंत आपल्याला हे खोबरे इथे पातळ स्लाइस करून घ्यायचे आहे। इथे आपलं खोबरं बारीक स्लाइस याच्या करून झालेले आहे। हे खोबरं पण मला भाजून घ्यायचंय। शेंगदाणे भाजलेले आहे। खोबरं मी एअर फ्रायर मध्ये भाजून घेते। अर्धी वाटी मी इथे तीळ घेतलेले आहे। बडीशोप मला घ्यायची आहे। इथे अर्धी वाटी मी इथे घेतलेली आहे बडीशोप। मिरची आपण थंड करायला ठेवलेली, कढईमधून बाहेर काढली। तर आता हे साहित्य इथे मला हे भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये। बडीशोप मी इथे घातलेली आहे। आणि इथे मला घ्यायचे आहे धने, अर्धी वाटी मी इथे धने घेतलेले आहेत। तीळ मी इथे घालून घेते। धणे पण मी इथे घालून घेते। इथे आपल्या तीळ बडीशोपचा वास यायला लागलेला आहे। आणि तीळ बघा, तिळाचा पण आवाज येतो। इथे गॅस मी बंद केला। खूप जास्त आपल्याला हे भाजायचं नाहीये। गॅस बंद झाल्यानंतर पण कढई गरम आहे, तर आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। इथे आपलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे। इथे मी लसूण घेतलेला आहे। 2 गड्डे इथे लसणाचे मी सोलून घेतलेले आहे। खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे। सर्व साहित्य थंड झालेलं आहे। आपल्याला आता हे मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करायचं आहे। सर्वात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची घालून घेतली आणि सोयाबीन मी इथे घेते। हे कसं बारीक आपल्याला करायचंय इथे मी दाखवणार आहे। इथे बघा, मिरची आणि सोयाबीन आपण ह्या पद्धतीने इथे बारीक केलेलं आहे। इथे आपल्याला आता थोडंसं मीठ घालायचं आहे। एकदाच आपल्याला मीठ जास्त घालायचं नाहीये। जेवढ्या प्रमाणात आपण बारीक केल्यानंतर बघायचं की आपलं मिश्रण किती आहे, त्याप्रमाणे इथे थोडंसं मीठ घालणार आहे। आणि परत एकदा हे थोडंसं फिरून घ्यायचंय। ते मीठ घालून मी फिरून घेतलेलं आहे। हे मिश्रण आपल्याला या भांड्यामध्ये घालायचं आहे वाटलेलं। आता इथे मी खोबरं वाटून घेते। इथे बघा, खोबरं मी एकदा फिरवून घेतलेलं आहे। त्यामध्येच आता मी इथे शेंगदाणे घालून घेते आणि अर्धा लसूण मी इथे घालणार आहे आणि थोडंसं इथे मीठ घालायचंय। आता परत हे मला व्यवस्थित फिरून घ्यायचंय। इथे बघा, खोबरं, शेंगदाणे आणि लसूण आपण घालून हे फिरवून घेतलं, तर हे पण याच्यामध्ये घालायचंय। खमंग वास या चटणीचा सुटलेला आहे। इथे आता राहिलेला लसूण आणि आपण सोप, बडीशोप, तीळ आणि धने एकाच वेळेला आपण सर्व साहित्य इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटलेलं नाहीये। हे बघा,
हे साहित्य फिरून झाल्यानंतर इथे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. परत एकदा हे फिरून घ्यायचंय. या पद्धतीने आपण वाटून घेतलेली. आता आपल्याला सर्व चटणी परत या मिक्सरच्या भांड्यात एकत्र फिरवून घ्यायची आहे. आता ही चटणी आपण इथे थोडी थोडी घालणार आहे. हे आपण इथे फिरवून घेतलेले आहे. आता परत राहिलेली ही चटणी परत आपण याच भांड्यात टाकणार आहे. आता परत आपल्याला हे सर्व आपल्याला फिरवून घ्यायचं. इथे सर्व चटणी आपली एकत्र आपण एकजीव करून घेतलेली आहे. या भांड्यामध्ये आपल्याला ही थंडी करून घ्यायची आहे. भरपूर सारी चटणी आपली इथे तयार होती आणि वास एकदम खमंग या चटणीचा सुटलेला आहे. पौष्टिक चटणी आहे. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, वरण भात असेल तरी सुद्धा, आपल्याला एखाद्या वेळेला भाजी नसेल तरी सुद्धा या चटणीमुळे आपलं छान जेवण होऊ शकतं. इतकी छान ही चटणी आहे. एकदम बारीकपणे आणि एकदम आपण जाडपणे ठेवलेली नाही. एकदम एकजीव आणि एकत्र आपण हे सगळं साहित्य व्यवस्थित इथं करून घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण इथे अगदी बरोबर होतं, कारण आपण याच्यामध्ये आधी फिरवायचं आहे, नंतर त्याप्रमाणे मीठ टाकायचं आहे. नंतर सर्व चटणी फिरवल्यानंतर एकजीव झाली, थंडगार झाली की तुम्ही काचेच्या बरणीमध्ये चटणी भरून ठेवा. चटणी मस्त राहते, छान राहते, टिकते. रोजच्या रोज चटणीचा एन्जॉय आपण करू शकतो. सर्व हेल्दी पदार्थ आपण या चटणीमध्ये टाकलेली आहे. सोयाबीनची ही चटणी अति उत्तम लागते, करून बघा. इथे आपली पौष्टिक सोयाबीन चटणी तयार झालेली आहे. अतिशय खमंग वास या चटणीचा येतोय आणि खूप साऱ्या प्रमाणामध्ये ही चटणी तयार होते आणि आपण ही रोज खायची ठरवली तर 1 महिनाही टिकतच नाही. एवढी छान ही टेस्टी चटणी लागते. नक्की करून बघा. पौष्टिक चटणी आहे. सोयाबीनचं प्रमाण तुम्ही ह्यापेक्षा जास्त सुद्धा तिथे घेऊ शकता, पण मी जे प्रमाण दिलं ते त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर एकदम छान ही चटणी होतेच. कारण एक बाउल भर आपण सोयाबीन घेतलेलं होतं. पॅकेट मी तुम्हाला दाखवलं, अर्ध यूज केलेलं होतं, अर्ध पॅकेट मी तिथे घेतलेलं होतं. तर नक्की करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा, रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा रेसिपीची प्लेलिस्ट दिलेली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही मला आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तसेच तुम्ही मला व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. बऱ्याचशा व्हेज नॉनव्हेज रेसिपीज आहे, नक्की बघा. एखादी रेसिपी आवडली तर करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.